सध्या अहमदनगर लोकसभेची रणधुमाळी जोरात चालू आहे। अगदी आता शिगेला म्हणजे प्रचार हा अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे। त्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार श्री सुजयजी विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्री निलेशजी लंके यांच्यामधला जो काही रणसंग्राम चालू आहे त्यांच्या अनुषंगाने आपण मीराताई शिंदे ज्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख आहेत, आपण त्यांच्याशी आज वार्तालाप करण्यासाठी आलेलो आहोत। आपल्याला या निवडणुकीमध्ये देशाला पंतप्रधान निवडून द्यायचे आहे आणि देशाचे पंतप्रधान निवडून देत असताना की काम करणारे पंतप्रधान देशाला हवे आहेत। आपण पाहिलं तर आघाडीच्या पंतप्रधानाच्या यादीमध्ये आपण राजीव गांधींचं नाव घेतलं जातं, परंतु राहुल गांधींचं नाव घेतलं जातं। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जी विकासाची कामं केलेली आहेत, तो विकासाचा आलेख इतका मोठा आहे, इतका उंचावलेला आहे की खेडेपाड्यापर्यंत हे सरकार, महायुतीचं सरकार पोहोचलेलं आहे। खेडेपाड्यांपर्यंत या योजना पोहोचलेल्या आहेत। महिलांच्या योजना असतील, रस्त्याची कामं तुम्ही पहा, रस्त्याची कामं झाल्यामुळे आपोआप दळणवळण वाढलेलं आहे। दळणवळण वाढल्यामुळे रोजगार मिळालेला आहे। शेतकऱ्यांचा विषय, शेतकऱ्यांनाही प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत। म्हणजे बांधावरती त्यांना बियाणं पुरवलं जातं। 1 रुपयामध्ये पीक विमा आहे। अशा अनेक योजना आहेत आणि अशा अनेक योजना ह्या प्रत्येक म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत, लहान मुलांपासून तर थेट वृद्धांपर्यंतच्या योजना या सरकारने आणलेल्या आहेत। त्यामुळं काम करणारं सरकार या देशाला हवं आहे, या नागरिकांना हवं आहे। त्यामुळे या देशामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत आणि महायुतीचे नगर दक्षिणचे जे उमेदवार आहेत सुजयजी विखे यांच्या 3 पिढ्या ह्या राजकारणात गेलेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा कामाचा अनुभव आहे। त्यामुळे सुजयदादा विखे हे प्रचंड मताने निवडून येणार आहे, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। राहिला समोरचे उमेदवार निलेशजी लंके आहेत, ते पंचवार्षिक आमदारकी करत होते। आता त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिलेला आहे, परंतु त्यांना कामाचा अनुभव काय आणि त्यापेक्षाही ते आघाडीकडनं उमेदवारी करत आहेत। आघाडी सरकारचं काम या देशामध्ये काय आहे, एकही कामाचं सांगावं प्रभावीपणे की आघाडी सरकारने केलेलं आहे। विषय असा आहे की आता आघाडी सरकार एक जाहिरात आणते, पहा, एक कोणतरी आजारी दाखवतायत, मग ते मुलगा रडतो, मग ती मुलगी म्हणती आपल्याला 25 लाखाचं काँग्रेस सरकार आल्यानंतर उपचारासाठी 25 लाख देत आहे। ज्या सरकारने आजपर्यंत इतके वर्ष सत्तेत असताना 5 रुपये कोणत्या रुग्णाला दिलेले नाही आणि ते डायरेक्ट 25 लाख रुपये देणार आहेत, म्हणजे हे हास्यास्पद गोष्ट आहे। तुम्ही 5 रुपये देऊ शकले नाही, तुम्ही डायरेक्ट एका रुग्णाला 25 लाख रुपये देतात। हे साध्या वेड्या मुलाला सुद्धा कळणार आहे की हे फसवायची कामं आहेत। म्हणजे खोटं बोला आणि रेटून बोला, हे आघाडी सरकारचं सध्या काम चाललेलं आहे। त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही आणि कुठल्याही मुद्द्यावरती ते निवडणूक लढवू शकत नाही, म्हणून त्यांनी सुजयदादा विखेंना टार्गेट केलेलं आहे आणि त्यांना फक्त ते संपर्कात नाही एवढं म्हटलं जातं। संपर्क हवा आहे, की लोकांना काम हवं आहे, हे लोकांना कळतंय। मतदार सुज्ञ आहेत आणि या जवळजवळ 80 हे करणार आहेत। लंके की आणि डंके हे विजय असल्यामुळे असं आम्हाला आणि पदाधिकाऱ्यांना प्रचारामध्ये कुठलाही संबंध नाही असं याबद्दल तसं मिळत आहे। पक्षांना थोडी जागा पडते असं सन्मान पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिला जातो। तर अजितदादा जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी नहाटा आणि महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय अनुराधाताई नागवडे, तर हे या प्रचारात पाहिजे तेवढे सक्रिय दिसत नाही। म्हणजे जे काही सोशल मीडिया बघतो बाकीच्या आहेत, तर त्याच्यामध्ये हे दोन्ही काही सक्रिय दिसत नाही। तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आता अनुराधाताई नागवडे पण असतात आणि राजेंद्रदादा नागवडे हे प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक प्रचार फेरीमध्ये असतात, दौऱ्यामध्ये असतात। राहिले नाटा साहेबांचा विषय, तर नाटा साहेबांनाही सभेमध्ये ते असतात, परंतु त्यांच्याकडे जिल्हा आहे, त्यामुळे 8-7 तालुके आहेत, ते तिकडेही ते प्रचारात असतात।
तर आता आपण मीराताई शिंदे यांचं म्हणणं ऐकून घेतलं यांच्याबद्दल. तर त्यांचं पूर्ण अशी त्यांची खात्री आहे की महायुतीचे उमेदवार हे निवडून येतील. तर निकाल काय लागणार हे आपण 4 जूनला नक्कीच बघूयात. आणि तुमच्या उमेदवारासाठी आणि तुमच्या घटक पक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. जय महाराष्ट्र. म्हणजे 1200 पर्यंत गेलेला सिलेंडर आता ते थोडंसं कमी झालंय. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? कारण स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे गॅस सिलेंडर. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा, 2006 साली एक गॅसची टाकी साधारण 299 रुपयाला होती, म्हणजे 300 रुपयाच्या आसपास होती. आज आहे 2024 साल, म्हणजे साधारण 20 वर्षाचा 18 वर्षाचा गॅप आहे मध्ये. 18 वर्षामध्ये एवढी महागाई तर सगळ्याच विषयाची वाढलेली, तर गॅसची वाढलेली आहे. परंतु या मोदी सरकारची दूरदृष्टी इतकी बघा की यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन आणलेली आहे आणि ते गॅस पाईपलाईनच्या द्वारे जो गॅस पुरवठा होतो घरामध्ये, गृहिणींना माहीत आहे की तो साधारण युनिटप्रमाणे दिला जातो. तर आम्ही वापरतोय तो स्वतः, मी पण एक गृहिणी आहे, आम्ही वापरतोय घरामध्ये. आम्हाला साधारण महिन्याला 500 ते 550 रुपये असं गॅसचं बिल येतं. आणि मग जर समजा गॅसचे दर इकडे सिलेंडरचे वाढत आहेत, परंतु त्याला पर्याय म्हणून मोदी सरकारने लगेच गॅस पाईपलाईन आणलेली आहे. राहिला दुसरा विषय तुम्हाला सांगते, आपण म्हणतो की विजेचे दर ही वाढलेले आहेत, म्हणजे ह्या आघाडी सरकारला मुद्दे नाही आहेत म्हणून ते सांगतायत गॅस विजेचे दर वाढलेले आहेत. परंतु विजेचे दर वाढले, परंतु एकीकडे शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप कसा मिळेल याच्याकडे मोदी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज सौर पंप आहेत, त्यामुळे त्यांना वीज बिल भरायची काही कारणच येत नाहीये. आता हळूहळू आत्ताशी 2 पंचवार्षिक आहेत, सरकार काम करत आहे. हळूहळू सगळंच एकाच पंचवार्षिकमध्ये किंवा 2 पंचवार्षिकमध्ये सर्व पूर्ण होऊ शकत नाही, सर्वांना खुश सरकार ठेवू शकत नाही. त्यामुळे हळूहळू सगळे कामं ही सकारात्मक चाललेले आहेत. सगळे हे जनतेच्या विकासाची कामं चालू आहेत. कांदा निर्यातीचा विषय जर तुम्ही बोलताल तर कांदा निर्यात आता उठवलेली आहे, परंतु 2 पंचवार्षिकमध्ये कधी कधी असं होतं की आपल्या देशामध्येही कांदा किती लागतो. जर आपल्या देशामधल्या लोकांना जर कांदा खायला कमी पडत असेल, त्यांना जर जास्त दराने कांदा घ्यावा लागत असेल, तर आपण निर्यात का करायची. हे काही तांत्रिक विषय असतात. हे तांत्रिक विषय सुटल्यानंतर कांदा निर्यात सुद्धा उठवलेली आहे. त्यामुळे असं विरोधकांना काही मुद्दे नाही आहेत, म्हणून विरोधक काहीतरी मुद्दामून मुद्दे काढतायत आणि त्या विषयावरती ते चर्चा करतायत. परंतु ह्या चर्चांना सामान्य मतदार काही भीक घालणार नाहीये. आणि राहिला विषय की सोशल मीडियावरती लंके साहेब फार जोमात आहेत, फार सोशल मीडियावर त्यांचा डंका आहे. परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते, ज्यावेळेस 4 जूनला निकाल लागेल आणि त्यावेळेस तुम्ही आदरणीय सुजयदादा विखे यांचे व्हिडिओ आणि यांचे फोटो जे व्हायरल होतील, ते व्हायरल झाल्यानंतर मात्र आघाडी सरकार कोमात जाईल आणि आमचे उमेदवार जोमात असणार आहेत. धन्यवाद.